नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला सतत वेगळे विषय, चर्चा वेगळ्या, मुलाखती वेगळ्या, समाजात चाललंय काय आणि घडतंय काय, वेगवेगळे विषय सतत ग्राउंडचे रिपोर्ट ग्रामीण भागामध्ये सतत वेगळ्या पद्धतीने जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. मी आता नळदुर्ग या ठिकाणी आहे आणि आज 8 मार्च 2025. 8 मार्च म्हणजे महिला जागतिक दिन आहे आणि महिला जागतिक दिनाचं औचित्य साधून मी समाजामध्ये महिलांचा सन्मान कशा पद्धतीने केला जातो, एका महिलेची मी तुम्हाला संघर्ष कहाणी दाखवणार आहे. मी तुम्हाला आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर 3,72,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी मुलाखत, जे कधी बघितलं नाही तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी आता नळदुर्ग शहरात आहे. तुळजापूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्हा या ठिकाणी मी आता नळदुर्गच्या शहरामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे एका महिलेचा सन्मान करण्यात आला आहे. त्या महिलेचा प्रवास कसा आहे आणि नेमकं जीवनामध्ये कशा महिलांना अडचणी येतात, राजकारणामध्ये असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असो, महिलाबाबत येणाऱ्या अडचणी किंवा त्यांना आलेले अनुभव एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज. आता सबस्क्राईब करा. आपण थेट विषयाकडे जाऊ. आता माझ्यासोबत या ज्येष्ठ महिला आहेत. टुडे समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला नाव सांगा. माझं नाव शाहिदा बिकरार अली सय्यद, मुक्काम नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद. बरं. आता आज 8 मार्च आहे, महिला जागतिक दिन आहे. तुम्ही एक महिला आहात. हो. तुमचं वय काय आहे सध्या? वय 70 वर्ष आहे. 70 वर्ष वय आहे. बरं. तुमच्याबद्दल काही वेगळं, म्हणजे असं आम्ही ऐकले की तुम्हाला पुरस्कार मिळाले, तुम्ही प्रशासना म्हणजे वेगळं सामाजिक कार्य करता महिलांसाठी, अशा वेगळ्या पद्धतीनं काम सुरू आहे तुमचं. हो. तुमचा नेमका जीवन प्रवास कसा आहे? तुमचं मूळ गाव कोणतं आहे आणि तुमचं बालपण, माहेर, सासर काय नेमकं, याबद्दल थोडं काय वाटतं असं सांगा. आज महिला जागतिक दिनानिमित्त काय वाटतं? आनंद होतो की तुम्ही एका स्त्रीचं सर्व काही त्याच्यामधले शोषलेले गुण, न शोषलेले गुण, केलेलं कार्य, मान सन्मान मिळालेला सर्व मुलाखत घ्याला, त्याच्याबद्दल तुमचा मी अभिनंदन, आभार मानते. धन्यवाद. माझं माहेर चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद. मी ज्यावेळेस लहानपणी शाळा शिकाच म्हणत होते तर माझे आई वडील मुलींना शाळा नको असं म्हणत होते. बाळं लहान होते. शिक्षक शाळेत आणि मी मातीत बोटानं लिहित होते. एके दिवशी शिक्षकाने म्हटलं, तू शुद्ध लेखन लिहून आण. मी रडा लागले. नाही सर, मला शिक्षण पेन काही म्हणजे घरी माझे नको म्हणतात. तर स्वतः शिक्षकाने मला अलगद घेतलं आणि त्यावेळेस दौत आणि बरू होते. एक दौत शाई करून दिली आणि एक लाकडाचं बरू करून दिलं. ते लिहा म्हणले. शेवट पडलेले तुकडे वहीचे एकत्र गोळा केले आणि त्याला सुईनं शिवून ते मी सरांना शुद्ध लेखन दिले. परिस्थिती वाईट असते. नंतर सरांनी माझ्या वडिलांना बोलवून घेतलं. अरे मुलगी इतकी शहाणी आहे, 4 पुस्तकं मला तोंडपाठ होते. फक्त शिक्षकांनी काय शिकवलेलं तेच तोंडपाठ. मराठी, भूगोल आणि विज्ञान हे मी कुठं काय आहे हे सगळं तोंडपाठ माझं होतं. मग लगे गुरुजीने मला पहिलीच दाखलं. ते अशीच परिस्थिती माझी, नाद्याचीच. पेन्सिलचा तुकडा, फुटलेले पाटीचा तुकडा घ्यावं, त्याच्यावर लिहावं. दिवस माझे जात होते. 4थीची परीक्षा आली. 4थीला बोर्ड होता तर बी माझं दुर्लक्ष माझ्याकडं. मग स्वतः गुरुजी लोकांनी मला काय केलं, 3रीत असताना ह्याचा अभ्यास लय ह्याला 4थीत बसवून टाक म्हणून बोर्डाच्या परीक्षेला बसवलं. तिथं दिलं तर काय, मी जे मला पाठ आहे तेच आलं. लगेच मी लिहून टाकलं. पाठ म्हणजे तुम्ही अभ्यास कसा करायचा? अभ्यास गुरुजीच इथं सांगावं, मी इथं ऐकावं. तिथून इथं लेकराला घेऊन बसावं. ती लेकरू लघवी करते म्हणून मध्ये बसू देत नव्हते मला. इथं बसून ते ऐकावं. मग ते ऐकून इथं केलेलं, ते जेवढं शिकवलं तेवढं अगदी डोक्यात टेप रेकॉर्डसारखं होतं. म्हणजे हे पुस्तक असलं काही नव्हतं? नाही, दिलंच नाही. सगळं सांभाळून घेतलं त्यांनी, हुशार होतं म्हणून. मग ते दिल्यानंतर ते लिहिलं, सगळं घातलं 4थीत. माझं तर इथं लिहिलं. अजून कोणी ते काढा लागले तोपर्यंत माझं लिहायचं झालं. ती चेक करणारे लोक आले, उठून उभा केलं मला. पेपर घेतला हातातला, कुणी लिहिलं ये
सर मीच लिहिलं. पाय पुढं मागं टाकायला लावली. आम्हाला माहीतच नव्हती कापी काय आणि काय काही जीवनातच आम्हाला माहिती नाही. मग लगेच- कॉपी वगैरे केली का तुम्ही असं? असं त्यांचं होतं, पण मी नव्हती केले काय. पुन्हा माझ्या वडिलांना बोलवून घेतलं, तिथल्या सरपंचाला वगैरे बोलवून घेतले. मुलगी कोणाची आहे? माझीच आहे. मग पुढे शाळा कशी? तर आमच्या परिस्थितीनुसार बघूत. मग ते लोक म्हणले आम्ही शिकवतो तिला शाळा मॅट्रिकपर्यंत दत्तक. मग आमच्या वडिलांना काय वाटलं ते माझ्या लेकरालाच नेत्यात, दत्तक नको आम्ही शिकवतो म्हणले. शेवट माझ्या जीवनाचं काही सार्थक झालं, शिकवले नाहीत. जे आहे त्याला केलं. कितीपर्यंत शाळा शिकला तुम्ही? मी तिथं 4थी शिकली. पुन्हा ही माझे भावाचे मित्र वगैरे म्हणाले बू इतकी हुशार असून काय रे शाळा शिकवण्यात आबाजी कसं रे म्हणत म्हणत 7वीची परीक्षा त्या पोरवांनी द्यायला लावली. 7वीची परीक्षा पास. कसं? त्यांची पुस्तकं घेऊन घरातच अभ्यास. डोकं चांगलं होतं, कोणाची शिकवायची मला गरज नव्हती. मग पास झाल्यावर पुन्हा झालं, बसले घरात, झालं लगीन करून दिलं. लगीन करून दिलं तरी माझी एक अपेक्षा होती मी काहीतरी करण जगासाठी. खोटं कोणी बोललं तर त्याचा जीव घ्यावा असं वाटत होतं. मग काय खोट्याचाच जमाना होता तो, आपण एवढं कमी होता, आता लई जास्त झालं. तुम्ही त्यावेळेस तुम्ही असं नुसतं बघून तुमच्या डोक्यात बसत होतं? नुसतं बघून. मग आता तर तास लावतात, क्लासिकल अभ्यास शिकायला लावतात. काय 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 आहे बरं हे? काय त्यांचे डोके तसे आहेत, आईवडिलाचे तसा लाड. आणि लेकरांना जेवण खूप व्हाले, आता नको ते पदार्थ मिळालेत. चालेल त्यांच्यावर अभ्यासाचं डोकं चाले, कंट्रोल नाही आता काय आईवडिलांचं. फरक आहे त्यावेळेस आताचं काय फरक? त्यावेळेस आम्ही भीत होतो. असं बघितलं का आमच्या आईवडिलांना, शिक्षकाला तर बघितल्यावर कुठं तर लपत होतो आम्ही जाऊन. काय म्हणतात की आणि आता? गुरुजी, आता त्यांच्या संग पानतंबाखू खात्यात लोक. काय करता? एक दिवशी असंच म्हणून मला गुरुजी म्हणले, गुरुजी मला काहीतरी म्हणजे शिकवा, असं माझं मत होतं. लय अभ्यासक दिसतेच, उठ. सांगितले प्रश्न, 3 प्रश्न उत्तर. मग शेवट त्यांना काय वाटलं, मला म्हणले तुम्ही सगळे सांगा म्हणले. त्यामुळे काही मुलांना उत्तर आलं नाही. मग शेवट मीच सांगितलं, सगळ्यांना नाक धरून चापटा मार म्हणले. एका पोराचा अंग हाताला आलं नाही, असं लागायला गेलं का त्याने हिरवा गारशी हर म्हणून टाकला. गुरुजी म्हणलं, त्याने मारायला गेले का त्या जसं गुरुजी मारलं तसं ते आगाव होतं. असं करायचं गुरुजीच्याच, असं त्या पॅन्टीला लागत होतं. पण इतकी बी माझी नटत होते. गाणं म्हटलं, गाण्यामध्ये आवाजामध्ये माझाच पहिला नंबर, कुठलंही असू देते. पण जसं होईल तसं मला साथ मिळाली नाही. ते परिस्थिती कशी होती तुमची? परिस्थिती नाजूकच होती, याच्याबद्दल वाद नाही. वडील ग्रामपंचायतमध्ये शिपाई होते. शेती वगैरे किती होती? थोडी 1-1.5-2 एकर मळं होतं. 4-5 लेकरं होतो आम्ही त्यावेळेस, 5-6 होतो असतं. त्याच्यानंतरचा प्रवास कसा राहिला? त्याच्यानंतरचा प्रवास लगीन करून दिलं तर त्याच्यामध्ये बी माहिती, त्या जगाची लग्नात मी माहिती नव्हती, कोण नवरा कोण काय. कारण तसे संस्कारच नव्हते आमच्यावर. सती सावित्रीचे संस्कार टाकलेले आमच्यावर. नवऱ्याचं ऐकावं, सासूचं ऐकावं, मारलं तर मार खावा. माझी सासू मला मारायची, सकाळी 1 भाकर आणि संध्याकाळी 1 भाकर द्यायची. लोक बायका म्हणल्या सांग तुझ्या नवऱ्याला सांग म्हणल्यावर एक दिवशी चुरून सांगितलं, मला भूक भरत नाही हो 1 भाकरीनं, माग म्हणले आईला. नाही दिली तर मी काय करू, तुझी तू बघ. नाईलाज होता, मला नांदाच होतं. कारण गेलो का माझी लोक मारते ती काही की, लोक काय करते ती काही की, हिथंच राहावं लागते. हेच एवढं आम्हाला माहीत. त्याच्यानंतर जरा पुढं आले, माझ्या दोन्ही नंदा नांदत नव्हत्या. मग त्यांच्या नवऱ्याला जाऊन भेटले, काय म्हणले हे, तर ते म्हणाले काय नाही, नांदवायला तयार होतो. मग त्यांना सांगून ह्यांना सांगून गोड गुलवी लावून नांदायला पाठवले. सासू मला शिव्या द्यायली, संदल लगा कुली मेरे बेट्या को भिजी. काय म्हणायचं मनाबाई म्हणलं. पुन्हा त्या चांगलं झालं त्यांचं, मला परत 1 लेकरावर लेकरू होईना, दुसरी बायको करायची. करा, कुठल्यालाही विरोध केला नाही मी जीवनभर. शेवट केली नाही बायको. मला 2 मुलं झाले, 2 मुली झाल्या. पुन्हा प्रवास चालला आमचा सुखाचा. देवानं कसं तरी आणलं. पुन्हा रेशन दुकान, मधुकरराव चव्हाण, असंच त्या बायाला कुठं चुकलेल्या बाईला पडदा घाल, दुसरी बाई असं काय बी पळून चाललेलं असं आहे. ते सगळंच मी जगासाठी करत होते. ते आमदार साहेबांनी बघितल्यावर म्हणले, हे पुरी स्वतःसाठी काय तर कर की, लोकांसाठी किती करतेच. आमदार काका काय करू, तुमचेच दावा तर असं आहे. म्हटल्यावर रेशन दुकानाचा फॉर्म भर म्हणले. भरले. त्याच्यात विरोध, किती बी विरोध आला मला, संघर्ष सर्व ठिकाणी करावा लागला. शेवट मधुकररावांनी म्हणले, त्या भुसकटात काय ठेवलं रे, त्या पुरीला करू द्या म्हणले. मग कसं तरी केलं.
केलं तर मला नळदुर्गचे गाव घेत म्हणल्याला मला तांड्याचं दुकान दिलं 35 कार्डाचं. मग पुन्हा अजून 35 कार्डाचं दुकान केलं म्हणून तहसीलदारकडे गेले. सर म्हणलं 35च कार्ड आहेत. त्याने म्हणले झाशी की राणी ज्या तक हरम हा तक तेरा, घे नळदुर्गचे कार्ड सगळे. 420 कार्ड नळदुर्गचे काढले. माझा दुकान चालवा लागले. ह्या दुकानाच्या पायात मुख्यमंत्री शरद पवार, पद्मसिंग पाटील तिथं आलते. कुणी तुमच्यासारखा ये पकड पकड झाशी की राणी तुझे भाऊ संयुक्त करणार म्हणून त्याने मला घालवलं मध्ये. कशासाठी? ती ही निवेदन द्यासाठी राशन दुकानात काय होतं निवेदन? मला दुकान मिळावं. नव्हतं त्यावेळेस. हां नव्हतं. पुन्हा गेले मध्ये असं की जाऊन शरद पवारला असं करून इथं धरले. बायाने काम करा म्हणताना बायाला का डोकसं खात होतं. आणि मोठा हिसाब आमचा. त्यांनी लगे पत्र दिलं सदरबाईला पुण्या संदर्भात टाकले 15 सावल करा म्हणून. तिथून आलं पत्र मला बोलवून ते दुकान दिलं. त्याच्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला मला, पण मी हारले नाही. अच्छा. राजकारणात काय तुमच्याकडे पद वगैरे? नाही राजकारण वगैरे काय होते? पदे काय नाही. पुन्हा मला लई आता परवा दिल्याने दिलं पद. एक पद दिले नाही ते कोणी काय काँग्रेसचे होते. काँग्रेसचेच. सोनिया गांधीला पद दिलं तर दिल्लीला गेले सोनिया गांधीकडे. तिथं दिल्लीला गेल्यावर सगळे आमचे लोक म्हणाले भेटत नाही. मी म्हणलं अरे मन चंगा तो काठोच में गंगा. 2001-2ला 2001-2ला गेलो. 1-2-3 म्हणजे ह्याने मेल गोळी घातली होती त्यांना. सोनिया गांधी के मरद काय नाव त्यांचं त्यांना राजीव गांधीला त्या पिरियडमध्ये नेलं मला दिल्लीला. तर मी सोनियाला तिथं गेले. एक कविता लिहिली मी स्वतः कवित्री असल्यामुळं. कवित्री आहे. काय लिहिली कविता? कविता लिहिले. सोनिया जी आपको मांगने नहीं देखने आई हूँ. मेरे भाई राजू जी के बच्चे बहुत बहुत बधाई दुआई देने आई हूँ. ऐसी चमेली की बेल फैले कि जैसे मंडप पर चमेली का बेल जाए और उसके खुशबूशी दुनिया तर हुए. आपकी ननंद एक गुलाबाचं फूल काढून त्याने घेतल्या मॅडमने माझ्याकडून. क्यों रो रे की रो रे डोळे पुसले काका असं कडेला लावून घेतलं त्याने. पुन्हा ते घेतल्यानंतर सगळ्यांना आजी शरद पवार सोनिया गांधीला भेटला तुम्ही? होय सगळ्यांना भेटले. सोनिया गांधीला फक्त हिला काय म्हणतो इंदिरा गांधीला भेटायचं तर त्यांना मारलंच की नसतं. त्यांना पण मी भेटायला होतेच. कमी नव्हते. जीव लहानच होते मी. एक 12-13 वर्षाची 14 वर्षाची असंच. सोनियाला भेटताना मोठी होती लेकरा बाळाची. सगळीकडं मी भेटलं नाही गेलं नाही असं नाही. एकदा माझे मालक रिटायर झाले. पैसेच देणार. माझे मालक म्हणाले जाऊ दे ग द्यावं लागतंय त्यांना. म्हटलं तुम्ही आपल्या डोक्यातून त्याच्या डोक्यात घालावं. काही मिलिटरीत आहेत, काही शिक्षण क्षेत्रात आहेत, काही शेती करतात ते करतात मग आम्ही खाताव आणि तुम्ही त्याला पैसे का द्यायचे. असा पदर घेऊन गेले. तिथं पासबुक दाखवलं. भया माझं पासबुक भरून द्या माझ्या मुलीचं लग्न आहे. बाई उद्या या. अहो मी लई लांबून आले हो. गाडी खर्च उद्या नसते. परिस्थिती आमची नाजूक आहे. गपच गेली शिवकडं. शिवपशी गेलते. मग तिथं साळुंके भैया आली माझी झाशीची बहीण आली म्हणून घेतले. पुन्हा त्याच्याकडे पाठवले. पुन्हा ते म्हणा लागलं आले माझ्याच नशिबाला. ते मध्ये बोलालं. पुन्हा म्हणालं क्या करू यार पहिली छोड को दुसरी कर्या तो वचवान वास. ऑफिसमध्ये बोलायला लागलं. मला राग आला. मी म्हणलं पहिलीला सोडून दुसऱ्याला नेताना किती तुला मजा वाटली असाल आज का जड चाललं म्हणलं. ऑफिस थंडगार पडलं. मग तेव्हा पूर्ण पैसे आमचे आले इथं. कुठं? तुळजापूरला आल्यावर तिथं म्हणा लागले शाहीवाले म्हणून होते या बसा. मी म्हणलं मी पुढारी नाही भैया. तुमच्या भाऊजीचे पैसे आहेत. पंडाळ चालले माझ्या लिकीचं लगीन आहे. ठीक आहे म्हणलं. त्यांनी दिलं. बीडीओपाशी माणूस जाऊ दे ना मला. म्हणलं उद्या या बाई. उद्या गेले. नाही बाई आज नाही साहेब परवा दिवशी गेले. मग तिसऱ्या दिवशी कविता लिहिले. व्हिडिओवर बी कविता लिहिली? हां. नाही दिना गेल्यावर मग कुठं तरी आता असं तर आमचं कोण ऐकत नाही. ह्याच्या माध्यमातूनच हे ऐकणार. काय लिहिली कविता? अगं ताई काय सांगू बाई अधिकारी वेळेवर राहतच नाही. अगं ताई काय सांगू बाई अधिकारी वेळेवर राहतच नाही. पैसा तर आमचा प्रत्यागार त्याचा. वजेशिवाय कागद पुढे जातच नाही. काय सांगू ताई अधिकारी वेळेवर राहतच नाही. काय सांगू तुला नवरा माझा रिटायर झाला. गेले मी ऑफिसाला. अधिकारीमध्ये आहे शिपाई म्हणते बाहेर गेला. ही देते बघ कविता म्हणलं पेपरला. अरे बापरे. मग तेव्हा त्याने घेतलं माझं निघून दिलं.
पैसे दिलं ना मी कुठं, अशा कुठं जाऊन तिथं माझ्या कवितेचंच थोम मारून सगळीकडे निघून राहिलं. कुठं कोणी मला काय दिना गेलं का? माध्यमातून टोला मारायचा. बस कुठंही इथंच नाही, कुठंही त्यांना ना देऊ दे त्याच्याकडे. एकदा मी एस टीमध्ये चालले, सगळे बसल्यात, एक बाईचं बाळ रडा लागले. काय करते आता, काय करू माय, पांढरे कपडे घालून. मग तिथं कविता केली. काय तिथंच कुठं एस टीमध्ये, शौर्य नाही जयाची निशाणी, काय कामाची असली जवानी. जिथे धिंगाणा घालता तो गुंड, अंध होऊन बसणार का थंड, अशी डोळ्याने पाहता कहाणी, काय कामाची असली जवानी. आबरू बहिणीची रस्त्यावर जावी, फौज तरुणाची निर्बळ का व्हावी, अशी डोळ्याने पाहता कहाणी, काय कामाची असली जवानी. जिथे धिंगाणा घालता तो गुंड, अंध होऊन बसणार का थंड, मनगटीना कर्तव्याची पाणी, काय कामाची असली जवानी. अजून मी म्हणालो तर आमच्या गावचंच एक साहेब होतं क्षीरसागरहून, ए भू म्हणू नका पुढं, मी जागा माझा देतो म्हणलं. बसवलं त्या बाईला, म्हणलं तुम्ही व्यासच बाळ होतो रे, माईनं तुम्हाला व्यासच बाळ असं पोटात घालून संभाळायला आहे, त्याच्यासाठी मला नको म्हणलं मी उभारते. तुम्ही कविताचे पुस्तक वगैरे काय लिहिले का नाही? पुस्तक लिहिलेले ओव्या लिहिल्या त्या 150 ओव्या होत्या. ते कुठं टाकलेले लेकरांनी माहिती नाही, आता प्रयत्न करायलो. अजून बी लिहिता का? लिहिते की लिहिते, अजून बी मी लिहिते, तसं काय नाही. परवा हे कसं सुचतंय तुम्हाला, चलत चलत असं कसं काय? काय माझ्या डोक्यात मला कळत नाही, कसं जमतं हीच मला कळत नाही. परवाचं काय म्हणलं? एक बाई माझ्याकडे आली, असंच केस वेगळी होती बलात्कारची. मग मला म्हणाली ह्याने असं आहे तसं आहे तसं आहे. म्हणलं त्या श्रीमंताच्या मी घरी तर जाऊ शकत नाही म्हणलं त्याला बोलायला, धडदांड घेत असं करतात म्हणलं हे. मग मी कविता रचून दिली त्याला एक, कोणची बाबा, अंगावरती पांढरे कपडे आतील मन हे काळे, अंगावरती पांढरे कपडे आतील मन हे काळे, पैशाच्या या जोरावरती अंगी 36 चाळे. न्याय मागण्या गरीब जाते, गोड बोलते तोंडावरी, कळत नाही मनामधलं भोळी बाबडी माझी नारी. अंगावरती पांढरे कपडे मन हे पांढरे स्वच्छ ठेवावे, मनुष्य जन्म आहे रे महान एकमेकाच्या कामी यावे. जनाबाई पंढरीची माता, मन तिचे पाण्यावानी, प्रेम तिचे सूर्याप्रमाणे नाही ओळखले जगी कुणी. फॅशनचा रे आला जमाना, महिलांनी रे कट केली, पुरुषांना दाढीचा वजावऱ्यानं मिशा बी काढून टाकली. दाढी मिशा काढल्या पुरुषाने महिलेचे वस्त्र धारण केले, अंगावरती बुरखा घालून बांब हल्ले होऊ लागले. सय्यद शाहिदा सांगते जनाला, नका सोडू रे सत्य मार्गाला, मनुष्य जन्म आहे रे महान, जाईल नरक किंवा स्वर्गाला. जिथल्या तिथं कसं जमतंय हेच मला माहिती नाही. मला प्रत्येक कुण्या ठिकाणी गेलं तर स्टेजवर ह्याला बोलवून घ्यावं म्हटलं तर फार विचार करतात माझ्या गावातच. मी त्यांना काय म्हणत नाही, पण त्यांनाच करतात. का बरं? म्हणजे मी बोलते ना असं, टोला मारला तर बस हेच त्यांना ये. मला एकदा म्हणले बाई तुम्ही बुरखा सोडला, हो म्हणलं बुरख्यात काय आहे, तर हुंडा बंद होत नाही. सांगते म्हणलं दोन्हीचंही. बुरखा सोडला माझ्यावरलं, बुरखा माझ्या चेहऱ्यावर आहे, घरीच धरा. मी जगाला पाहते, जग मला पाहत नाही. मग चेहरा छिपा लिया किसने नकाब में, दिल तो तडप रहा आपला हिजाज में. काय करील मग, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अगोदर आपलं जीवन निर्मळ ठेवा, सगळं काही तुमच्याकडं ऑटोमॅटिक होता येईल. मग हुंडा बंद होत नाही. हो, तुम्ही कुठलाही मुलगाच मुलीला बघायला जातो, त्यानं पास केल्यानंतर करते, मग हुंडा दिल्यावर करते. पण कुण्या मुलीनं म्हणले का शितं नाही तर दुसरीकडे चालले त्याच्या पाठीमाग जा म्हणून. तर माझं एक इच्छा आहे की मुलीनेही संघटना करावी. हिथं त्यानं पास नाही केलं किंवा हुंड्याबद्दल बंद झालं आणि दुसऱ्या मुलीच्या घरला गेलं तर त्याचं ताण त्याने द्यावं. त्या घरी जमवस्तोर तिने गप बसावं. आता उठा उठा पाहुणं हात धुवा, चला जेवण करा म्हणलं का दोन्ही हात जोडावे. ह्याची आहे हुंड्यावर नदर, ह्याला नाही पुरीची कदर, माझ्यापासून हे आलेलं आहे बघा, एवढंच मनाचं. मग ते देतील ना देतील, पुढलं काय असेल ते, पण उघडं पाडायचं. हा, उघडं सुद्धा पाडायचं, एवढं पाडायचं. अशा घटना घडतात समाजामध्ये, घडतात, लई घडतात. काय चाललंय बरं समाजामध्ये आता? आत्ताच्या समाजामध्ये भीती नाही राहिली आणि मुली कुठं पळाल्यात की आत्ताच्या मुली फॅशन निघाली, ती फॅशन मला परवडत नाही. मी त्यापैकी नाही. उस्मानाबादला गेलते, एक बाईने इतकी साडी छान नेसली होती, हिथून पदर साईड पदर म्हणते, हितवर लोप आले. काय करा, माझी नवरा आहे का आता भाऊ होता की. त्यानंतर काय म्हणा बिचाऱ्यानं, मला बघू वाटना, मला बघू वाटना म्हणल्यावर गेले. त्या बाईच्या मागं गेले, उमरग्यापर्यंत नाही, उमरग्याला चालली होती तिनं, नळदुर्गच्या गाडीत बसले.
त्या बाईचा पदर माझ्या पुढे बसल्यावर तिचा पदर पूर्ण असा गोळा झाल्यावर ह्या ते इष्टीच्या खांबाला खाल्या ह्याला बांधले इष्टीच्या पहिला आणि मागं जाऊन बसले. मग तिला काय झालं असेल तिला माहीत फॅशन. अजूनही मी त्या मुलीला कालीच्या मुलींना हे सांगते, जर कुणी तुम्हाला काही करत असेल छेडत असेल पळत जाऊ नका, उभा राहा तिथं, उभा राहा. तुझं काय काम आहे, काय बाबा सांग, विचारा त्याला काय म्हणते विचारा. त्यानं करून घेते म्हणतं आणि तुझ्या बापाची माईची तुझी शेताची घराची सही आण, मग माझ्या आईवडिलांनी विचार तुला करून घेते. तुम्ही भिवू नका, भेल्यानंतर ते अंगावर येतातच, नक्कीच येतात. कुठल्याही मुलींना असं आपल्या धाडसानं राहावं की कोण आहे. एकदा एका मुलीला इतकंच छेडत होते, मी आले पदर असा येडाबाकडा आले. जेम्स साहेब होते तेव्हा, ढगे जेम्स फौजदार होते. गेलं का पोरं पळाली. काय झालं सर, काय झालं. पुरी माझ्याकडे आल्या, म्हणाले असं असं म्हणाल ती माझं ऐकत फौजदार बी त्यांना माहीत आहे कोण कसं आहे. मग मी सरांनी मला म्हणले काय कुछ नाही सर, ये बच्चे चूप बोल रही कल देखील. तर त्या पुरी माझ्याकडे निघाले की त्या पोराला धरून नेलं दोघाला. माझा नाही इलाज, मी काय करू. मग आल्या माझ्याकडे पुरी, त्यांना सांगितलं, त्यांच्या आईला सांगितलं बघा आपल्या लेकरावर लक्ष ठेवा, अशी लोक आहे ती. पुरी नीट बी चालल्या तर कुठं तर काहीतरी चुकलं किंवा काहीतरी पेपरला दिले म्हणून काहीतरी निमित्तानं पुरीला अडवतात. असं करा म्हणल्यावर त्या त्यांच्या 4-5 आया माझ्या घराला आल्या. बाई तुम्ही चांगलं केलं, बाई सय्यदबाई चांगलं केलं तुम्ही, आम्हाला असं कोण सांगते, आमची लेकरं बी सांगायला भीत्यात. तुम्हाला पुरस्कार वगैरे मिळाले कुठले? खूप आहे सर, मला म्हणलं तर 25-30 पुरस्कार असतील सर, कुठले माझ्या लक्षात नाही. पहिला हे पुरस्कार मिथाली शेननं मला दिली, मिथाली शेन गवई ह्याची उस्मानाबाद. आणि मिळाला मला शिमता शहापूरकर उस्मानाबादची डॉक्टर, त्यांच्याकडून ह्यांच्याकडून असं दिलं मला त्याने एक पुरस्कार पहिला. मग दुसरा पुरस्कार मला मुंबईहून हमीद दलवाई एक जी आहे संघटना त्यांच्याकडून मला मिळाला की काम करते तल्लाक क्यों, त्याच्यावर मी केलं काम. तल्लाक सोडायचं, तू तल्लाक म्हटलं का संपलं का, त्या बाईनं पुन्हा काय करायचं ह्याच्यावर माझी मुलाखत घेतली होती सर. त्यांनी डॉक्टर रेंगे म्हणून होते बामणाचे, त्यांनी सगळ्यांनी मिळून घातले. होतं कसं, होणार कसं, झालं कसं म्हणून. म्हणलं सर होतं कसं ह्यामध्ये सोडून दिलं, होणार कसं, होतं कसं सोडून दिलं, होणार कसं ही बी आम्ही विचार करत नाही. फक्त आता आम्हाला विचार करायचं आहे पुढलं काय करावं. मग मला म्हणाले तुम्ही लईच हो, नाही म्हणलं मातीत राहते हो, मातीशीच नातं आहे माझं म्हणलं. मग मला विचारायला लागले, त्याने बुरख्याचं अगोदर विचारलं, पुन्हा अजून काय विचारलं, पुन्हा म्हणले तुमच्यात मुलं असं विचारले. म्हणलं हो सर मुलं आमच्यात होतात म्हणलं, कारण आमच्यात एकजूट नाही, इल्म नाही, शाळा शिक्षण नाही आमच्या लोकांना. जन्मलं मूल दिलं सोडून, काहीतरी काय कुठलं आहे मुसलमानच काय करतं आहे, पत्रा गोळा करतं आहे, काय करतं आहे कागद गोळा करतं आहे. पहिली बायकोनं जरा बी भांडण केलं तर आमचा समाज काय म्हणतं आहे, हका लो रांडकू बदमाशकू, दुसरी औरत लाव. पर तिथं ते समजावत नाही, चुकीचं आहे म्हणून सांगितलं ना. हाकाल दो म्हणजे तिथं दोन्हीला विचारच नाहीत म्हणलं. आमच्यात सगळं पुरुषाचं राज. राहू द्या. आज 8 मार्च आहे, महिला जागतिक दिवस आहे. हो, महिलांना तुम्ही एवढा तुमचा संघर्ष प्रवास, जीवन प्रवास सांगितला तुम्ही, कवयित्री, शिक्षण, परिस्थिती सगळी, काय संदेश कराल तुम्ही महिलांना 8 मार्च या महिला जागतिक दिनानिमित्त काय संदेश कराल? ह्या पहिला संदेश तर त्यांना अगोदर शिक्षण पाहिजे. ह्या मुलीनं संस्कार असू दे पण शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि त्या शिक्षणामधून वातावरण जे आहे त्यांच्या घरचं, गल्लीचं आणि गावचं हे कसं आहे याच्यावरून त्यांनी अवलंबून राहून चांगलं तेवढं घेऊन आपलं जीवन सुखी करावं. अच्छा, तुमचं नाव आणि परत फोन नंबर सांगा. तुम्हाला जर फोन करायचा म्हणलं तुम्ही उचलणार फोन? उचलणार. नंबर सांगा तुमचा. नाव बी सांगू का? हां, नाव आणि नंबर सांगा. माझं नाव शाहिदाबी इकरार अली सय्यद, महिला मंडळ अध्यक्ष. माझा नंबर 99 89 89 99 78 60 12. परत सांगा. 89 99 78 60 12. अच्छा, बघा, शाहिदाबी सय्यद, वय 70 वर्ष. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. या जागतिक महिला दिनानिमित्त यांचा कसा संघर्ष प्रवास आहे, जीवन कसं जगलं, 4थीपर्यंत कसं शाळा शिकले, 7वीपर्यंत कसं शिकले, यांच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट, याच्यातून सगळ्या याच्यातून संघर्षमय प्रवास करून त्यांनी त्यांचं जीवन आजपर्यंत म्हणजे एकदम
सुशिक्षित किंवा ज्यांना काही समाजामध्ये वावरताना आलेले अनुभव यांना सुद्धा लाजवेल असा त्यांचा जीवन प्रवास आणि जिथं त्यांना अडचण पडेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कवितेच्या माध्यमातून कसे टोले मारले आपल्याला त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष आलेला अनुभव सांगितलेला आहे. आता तुम्ही आताच्या लोकांवर आजच्या ह्याच्यावर काय कविता म्हणू शकता काय 2 ओळी? होय, म्हणू शकते. आतला कुठल्या संदर्भात आता ही फलाट निघालेत. या फलाटामुळं पीक येईना आणि सगळे पुण्या मुंबईला चालल्यात. मग त्यावेळेस काय करू म्हणून मला आता इतके फिकर पडलेली आहे. कारण पुढली होणारी पिढी आमची चांगलीच असावी. तर गाय जागा नाही राहिलं काय ते थांबा बरे का मग इथंपर्यंत म्हणली ती कविता ना आताची तिसरी चाली का? जागा नाही. गाजलेली कविता एखादी सांगा. गाजलेली. मारू नको मला गाई, पोटात बाळ असते तिच्या आणि ती आई तिला पाडायला जाते. ती मी स्टेजवर म्हणलेली आहे. बोला. मारू नको मला ग आई, मारू नको मला ग आई, तुझ्या पोटी जन्मू दे ग बाई, तुझ्या पोटी जन्मू दे ग बाई. आई तुझ्या पोटी जन्माला येईन, शिकून शाळा तुम्हा संभाळीन. आई तुझ्या पोटी जन्माला येईन, शिकून शाळा तुम्हा संभाळीन. नको करू अशी तू घाई आई, नको करू अशी तू घाई, तुझ्या पोटी जन्मू दे ग बाई, तुझ्या पोटी जन्मू दे ग बाई. आई नको जाऊ तू ग डॉक्टर पाशी घेऊन, नको तपासून घेऊ तू माझ्याशी. आई आई सांगते ग तुला मी ऐक, नको जाऊ डॉक्टर पाशी तपासून. अच्छा बघा, आता वय झालेलं त्यांचं तरी सुद्धा ते प्रयत्न करतात. म्हणजे एक महिला आणि त्यांचा जीवन प्रवास. खास तुम्हाला 8 मार्च 2025 महिला जागतिक दिवस आहे आज. या निमित्तानं मी तुम्हाला खास त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. शाहिदाबी सय्यद नाव आहे त्यांचं. नळदुर्गच्या आहेत त्या. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर तालुक्यातलं हे नळदुर्ग गाव. ऐतिहासिक किल्ला आहे या गावामध्ये, भुईकोट किल्ला. याच गावच्या या शाहिदाबी सय्यद. मी तुम्हाला यांची दिलखुलास मुलाखत दाखवलेली आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि यांना जर संपर्क करायचा असेल तर त्यांचा सुद्धा नंबर मी तुम्हाला या स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, नळदुर्ग तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. नानी माँ का भी नहीं. लगे भैया मुझे झंडा फड़काने को, देवी झंडा फड़काई थी मैं मेरे दरवाजे में. तिला पहिली शाळा मी काढली. लोक नाव ठेवत होते, नाव ठेवले तर बी बायका मेरी 10 बायका अंगावर घातल्या होत्या माझ्या माराला. ही तो बाई येऊन करायला लागली. लोकांची पुढे. हे कोण आहे? ती मुलगा आहे माझा आणि तो पोलीस मध्ये आहे. कुठं? सोलापूरला आहे. होय. ही महिला तक्रार केंद्र काढले. या बायकाला तोंड फुटावून यावं. बायका स्वतःच काढलं काही? स्वतः काढलं. आणि परवा बाई रिटायर झाली. तिला विचारलं तुला कुणी काढलं बाई? तर सय्यद बाईनं. मला बोलायला माहिती नव्हतं, मात्र सय्यद बाईमुळे मी आज रिटायर झाली म्हणली ती. पुरस्कार कुठले कुठले मिळाले मला तुम्हाला? पुरस्कार मला महाराष्ट्र राज्याचा एक मिळाला, सावित्रीबाई फुले पुरस्कार मुंबईमध्ये मिळाला ते. आणि ते पुरस्कार राजेश टोपे, सिंधुताई सपकाळ आणि क्या नाम उसका, भुजबळ, छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी मुंबईचे आणि महानगरपालिकेचे क्या कहते हैं आयुक्त, ते सर्व होते. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत तो पुरस्कार मला मिळाला.
आणि कुठं दिलता पुरस्कार ते? मुंबईला हां जगामध्ये याद नाही. हां हां. कुणाचा फोटो आहे? सिंधुताई सपकाळ हां आणि राजेश टोपे, छगन भुजबळ हां आणि वरील सगळे म्हणजे बसलेले आहेत ते. हां. अजून कुठले पुरस्कार मिळालेत? औरंगाबादचा दलित मित्र पुरस्कार मिळालेला आहे. कुठला? दलित मित्र पुरस्कार औरंगाबाद मिशन. लय फोटो काढलेत की सगळे? सर माझे फोटो एक फोटो हां जिथं केलं तिथं माझे झेंड्याला अडवलं. इथं बाईनं झेंडा फडकावाचा नाही म्हणून अडाणी लोक सगळे. कसला झेंडा फडकवायचा होता? 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्याच्यासाठी मला तिरंग्या झेंड्याला म्हणाली बाई इथं झेंडा फडकावत्या. काढाणी होते लोक. तसल्या लोकांनाही मी एकत्रित केलं. एक शाळा काढली तिथं. शाळा काढली तर लेकरं येऊ देणार. मग काही बायकांना समजावलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ती पेल्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर आपला जन्म गेला, मात्र लेकरांना आपल्याला चांगलं करायचं आहे. त्या काही भगिनींना पटलं. त्या भगिनीने मला साथ दिली. मग पोलीस स्टेशनला गेलो. ह्यांनी फडकावू देणार म्हणून. जेम्स भैया म्हणले अर्ज लिहून द्या. आम्ही म्हणलं आम्हाला पाण्यात राहून माशाची वैर करायचं नाही. फक्त तुम्ही आम्हाला समजावा की बाबा तिथं अडथळे देऊ नका. त्यांनी म्हणले आपण तर बहुत हुशार हो, आपके बाल को धक्का तो हमारी जान को धक्का म्हणून असं म्हणले. त्यावेळेसपासून लोक गप्प बसले आणि मी माझं कार्य करत राहते. इथं लाईट नव्हती, नळ नव्हता, कसलीही काही नव्हती सुविधा. ती सगळी सुविधा मी अंगठ्या करा म्हणलं म्हणजे बाया मला अंगठी नीच्या मनाच्या. मी स्वतःचेच अंगठे करायचे डावे हो काय आहे डावे उजवे डावे स्वतः करायचे अंगठे आणि बाया माझ्या मागं येते म्हणून सांगायच्या ती नळ आणि लाईट घ्यासाठी. बाकीचं काय नाही. मग तेव्हा सगळ्या आणल्यानंतर म्हणाल्या मानावं तुम्हाला, तुम्ही हा म्हणून हे केलं आमचं सगळे सुधारणा. आमच्यात काय नव्हतं.